नमस्कार, मी सचिन बद्रे. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील उमरगा शहरापासून अगदी 18 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारंगवाडी गाव आणि नारंगवाडी शिवारामध्ये येथील काही स्थानिक शेतकऱ्यांनी बिबट्या सदृश्य वन्यजीव पाहिल्याच्या वृत्त NTVला प्राप्त झालेलं आहे. आणि त्या धर्तीवर प्रत्यक्ष नारंगवाडीमध्ये आपण आलेलो आहोत. नेमकं बिबट्या कुणी पाहिला तर नेमकं किती वाजता आणि नेमकं काय झालं त्यानंतर हे प्रत्यक्ष हालचाली आपण जाणून घेणार आहोत. नारंगवाडी गावचे सरपंच पण आपल्या सोबत आहेत आणि ज्यांनी हा बिबट्या पाहिलेला आहे प्रत्यक्ष, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम तर सर आपलं नाव सांगा. विजयसिंग राजपूत. तुम्ही बिबट्या पाहिलेला आहे. नेमकं ती वेळ काय होती, किती वाजता? 8 वाजता. सकाळी 8 वाजता. 7:30. सकाळी 7:30 पावणे 8ला. नेमकं म्हणजे तुम्ही शेतामध्ये काय करत होता आणि काय परिस्थिती होती? पलीकडे आमच्या शेत होतो. आमचे शेजारी आले आणि त्यांनी म्हणले ती काय बघ तिकडे जरा ती मोठं दिसायला गाय जनावर म्हणजे त्यांनी संडासला चालले होते. पण दाखिल्यावर मी येऊन पुढे भेटलो. अहो ती वाघाच आहे म्हणून पुढे जाऊ नका म्हणून त्यांना आम्ही अंतरानं जरा लांब थांबलो. मग ते पलीकडे एक हरभऱ्याचं वावर आहे, त्याच्यामध्ये एवढं सूर्यफूल आहे. सूर्यफूलमुळे आम्हाला काय पुढे गेलं काय दिसलं नाही, पण त्या हरभऱ्यात गेलं मध्ये जाताना पाहिलं. त्या प्राण्याचा म्हणजे रंग काय होता, म्हणजे त्याची चाल कशी होती? लालसर मध्ये होतं, चांगलं कमरेत होतं, लांबट होतं, चांगलं मोठं होतं. आणि म्हणजे चालण्याचं म्हणजे चिटके होते, एक दोन चिटकीवर दिसल्या लांब रस्ता एवढं ओळखू आली उन्हामुळं. आणि त्याने तिकडे खालती तोड गेलं होतं, सरळ तिकडे मध्ये त्यावर. त्याची गती होती कशी, म्हणजे सावकाश चालत होता, मांजरी सारखं चालत होतं का सावकाश चालत कुत्र्यासारखं चालत होतं. बर. तर हे राजपूत जे आहेत शेतकरी यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहिलेलं आहे बिबट्या सदृश्य प्राणी. आणि मुळात सांगावं असं वाटतं मला, उमरगा तालुक्यातील डाळिंब आणि कोराड या शिवारामध्ये प्रत्यक्ष तिथं पण तेथील स्थानिकांनी बिबट्या पाहिल्याचं सांगितल्यानंतर वन विभागाने त्याची पुष्टी सुद्धा केलेली आहे, असं वृत्त प्रिंट मीडियावर आलेलं आहे. आणि असं असताना माझ्या मते डाळिंब कोराडपासून एक 15 किलोमीटरचं अंतर आहे नारंगवाडी. म्हणजे सहजासहजी शक्य असू शकतं त्याचं जे काही ट्रॅव्हलिंग प्रवास आहे 2 दिवसामध्ये तो प्रवास करू शकतो. आता खरं तर कायदेशीररित्या शास्त्रीय पद्धतीनं याचं उत्तर वन विभागाचे अधिकारीच देऊ शकतात. पण सर्वात खंत वाटते की या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये नारंगवाडी भागामध्ये आम्ही प्रत्यक्ष ग्राउंडवर हालचाली जाणून घेण्यासाठी आल्यानंतर वन विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी दिसून येत नाही. आणि वन विभागाच्या अधिकाऱ्याला आता आमच्या प्रतिनिधीने फोन लावून विचारणा केली तर त्यांनी म्हणाले की कुठं आम्ही काम करायचं, पेट्रोलियम पण आम्ही करायचं, बिबट्याला तिथंही आम्हीच जायचं, आणि कुठं अतिक्रमण झालंय तर तिथंही आम्हीच जायचं, एकटं आम्ही काय करावं असं एका अधिकाऱ्याचं म्हणणं आलेलं. आणि या बिबट्या आलेल्या वन्यजीव हिंसक जीव जर मानवी वस्तीमध्ये आलेला असेल, त्याला अनुसरून जर त्या अधिकाऱ्याला काही विचारणा करण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणतात की आम्हाला काही बोलायचं नाही. मग बोलायचं कोणाला, तर संबंधित एका या डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारा, कोण आहे अधिकारी तुमचं, तर कराड असं त्यांनी नावाचा उल्लेख केलेला आहे. मग मी त्यांना विचारलो, हा कराड जे काही अधिकारी तुमचे ते कुठं असतात, तर ते कुठं असतात हे आम्हालाच माहिती नाही असं त्याच अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे उमरगा तालुक्याचं वन विभाग किती गांभीर्यानं या विषयाकडे पाहतं आणि कशा पद्धतीनं तो हाताळतो हे फक्त आपण कल्पना करू शकतो. तर ग्रामस्थांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे, सर काय परिस्थिती आहे ग्रामस्थांमध्ये? आता तुम्ही गावामध्ये शेतामध्ये वावरामध्ये फिरत असताना काय वातावरण आहे? का रात्रपासून अलर्ट चालू आहे, कारखाना गुळपिट्टी जी चालू आहे वरी पेटसांगी नारंगवाडी शिवाराच्या वते, तिथे एका कर्मचाऱ्याला रात्री पण थोडं आढळून आल्यामुळं मोबाईलवर सगळ्याला माहिती मिळाली. तेव्हापासून गाव एकदम असं भीतीच्या वातावरणामध्ये आहे. आणि त्यातच सकाळी पुन्हा ह्या शेतकऱ्याचा फोन आल्यामुळं तर गाव एकदम असं भीतीमध्ये आहे पूर्ण. तर नक्कीच आपल्यासोबत सरपंच पण आहेत, शेखर घंटे येथील सरपंच आहेत. सर काय सांगाल आपण? नमस्कार. आज पेटसांगवी इथं परवाला दिसल्यापासून सगळीकडे गावात चर्चा होती, पण काल संध्याकाळी आमच्याच गावातल्या एका माणसानं बघितलं की नारंगवाडी शिवारातील गुळपट्टी येथे दिसून आला. त्याच्यापासून रात्रपासून अगोदरच गाव पूर्ण टेन्शनमध्ये जागृत होतं, जनावरांची सुरक्षाबाबत चिंतित होतं. त्यात आज सकाळी 7:30 ते पावणे 8च्या दरम्यान मला
नेताजी समोश्यांचा फोन आला की तिथं विजय सिंग राजपूत व शिवराज चव्हाण यांनी बिबट्या बघितलेला आहे ना असं ऊसाच्या किंवा तुरीच्या शेतात त्यांनी गेलेला आहे. सदर प्रथम आम्ही अगोदर ग्राम सुरक्षा यंत्रणेला कॉल करून पूर्ण गावाला सतर्क केलं. त्याच्यानंतर पोलीस यंत्रणेला फोन केला, पोलीस यंत्रणाही आली. पण जेव्हा आम्ही वन विभागाला फोन केला त्या संबंधित अधिकारी कोण असतील देशमुख कोणतरी त्यांनी मी 3-4 वेळेस कॉल केल्यानंतर त्यांनी कॉल उचलला नाही, कट केला. त्याच्यानंतर रिटर्न मी दुसऱ्याच्या मोबाईलवरून कॉल केला असताना मी बाथरूमला गेलतो, मी रात्रभर ड्युटी करून आलो असं त्यांनी उत्तर दिलं. त्याच्यानंतर त्यांनी साधारण 10-10:30च्या दरम्यान घटनास्थळी पोच दिली. परत आम्ही विचारणा केला असताना त्यांचं उत्तर किंवा समजावण्याची भाषा काय योग्य वाटली नाही. ही बिबट्याच नाही, ही लांडगच आहे, ही डुक्करच आहे. आम्ही म्हटलं काय माहित नाही, आमच्यात वातावरण असं आहे, तुम्ही म्हणता कोराळला आहे आणि नारवाडला नाही, कसं काय म्हणता. मग त्यानं तुम्हाला काही करत नाही, तुम्ही शांत उभा राहा असं काय बरंच सांगितलं. बघा, तर ह्या अधिकारी यांना उत्तर दिलं की बिबट्या काही करत नाही आणि एकतर भीतीचं वातावरण आहे. अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे. सर त्यांच्याकडून काय उपाययोजनाबद्दल काय नाही, त्यांनी ते सांगितले की बिबट्या आल्यानंतर कसं वागायचं, शांत उभा राहायचं, त्याच्या पुढे काय हालचाली करायच्या नाहीत. त्यांनी उभारलं का सर इथं शांत अधिकारी? नाही, त्याने थोडा इकडे तिकडे बैठले, ही पावलं ह्याचे नाहीत, ही पावलं ह्याचे नाहीत, तिथे बिबट्याच नाही, ही अशा खोट्या माहित्या दिवलेल्या आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे. उलट ज्यांनी ते जॉब देणारे जे बैठलेले शेतकरी आहेत त्यांनाच बोलायचं का नाही, ही भेट होती शेतकरी. तरी आम्ही काय बैठलो. काय तुम्हाला अपेक्षा काय प्रशासनाकडून? नाही, आम्हाला असं आहे की त्यांनी स्वतःच म्हणतात की कोराळला आढळलेलं सत्य आहे. तर त्यांनी आम्ही कॉल केलं तरी यावं, त्यांनी यंत्रणा नाही म्हणतात. मग त्याच्यासाठी आम्ही काय करावं? मग आम्ही कोणाची वाट बघायचं ग्रामस्थ म्हणून? आज आमचं जीवनच वन्य म्हणजे आमच्या प्राण्यावर पशुवर आहे. आमची आज धनगरवस्ती भरपूर आहे, इथं भरपूर मेंढी पालन होतंय. ती रानावर उघड्यावर असतात, त्यांची काय नुकसान झाली तर त्याला मग कोण जिम्मेदार? नक्की हा खूप मोठा प्रश्न याने उद्भवलेला आहे. सरपंच गावचे शेखर घंटे यांचं स्पष्ट म्हणणं आहे की या ठिकाणी जर जीवितास कुणाच्या हानी झाली किंवा जे काही पाळीव शेळी पालन म्हणा, गाईचं पालन खूप मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये केलं जातं. दुग्ध व्यवसायाला मोठी चालना या ठिकाणी शेखर घंटे यांच्या माध्यमातून गावा पातळीवर राबवलं जातं. मग या ठिकाणी जर काही जीवितहानी वित्तहानी झाली तर त्याला जबाबदार कोण? संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार आहेत. पवार साहेब कसं पाहता हे पूर्ण वातावरण? नाही, आता या गावच्या सरपंचांनी सांगितलं की त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला फोन केला होता. ते देशमुख म्हणून अधिकारी आहे आणि त्यांचा मेन अधिकारी कराड म्हणून आहे. ते प्रशासनाला फोन केल्यानंतर त्यांचं काम आहे की यंत्रणा राबवणं, इथल्या लोकांना न्याय मिळवून देणं. एखादा जर जनावर असेल, शेळीपेढा असेल, इथं भरपूर लोकांचा इथला शेतकऱ्याची लोक आहेत. तिथं म्हणजे प्राण्यावरती आमचा विषय चालतो, जनावरांवरती असेल, ह्याच्यावरती असेल. ह्या लोकांचं असं उत्तर असेल तर ह्या आरामखोर अधिकारी ठेवून आपल्याला उपयोगच काय? आमच्या लोकांना जर दगा होत असेल, आमच्या लोकांवर जर अशी संकट येऊन सुद्धा अधिकारी उडवाउडीची जर उत्तरं देत असतील आणि त्यांची भाषा जर सर्वसामान्याला सहकार्य करणार नसेल, ते अधिकारी ठेवून उपयोग काय? आम्हाला न्याय भेटण्यासाठी आम्ही त्यांना फोन केला होता असं सरपंचांनी सांगितलंय. माझी या प्रशासनाला विनंती आहे, या ऑफिसचे जे कराड आहेत ते कराड सुद्धा कधीच ड्युटीला नसतात. एक महिना येऊन फक्त सही करून 1 महिन्याच्या ड्युटीला नसतात. म्हणून त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला ती कराड असतात हे कुठं माहित नाही. ती वाल्मिक कराड आहेत का, ही असा आम्हाला प्रसंग आज विचारायचा त्यांना प्रश्न की कराड हात म्हणून तुम्ही ड्युटी करत नाहीत का? कराड हात म्हणून तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना किंवा यांना न्याय देऊ शकत नाहीत? हा प्रश्न तुमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी प्रशासनाला विचारू शकतो. नक्कीच. मग आता गाव पातळीवर जे भीतीचं वातावरण दिसून येतं नागरिकांमध्ये, ग्रामस्थांमध्ये, याला तुम्ही ग्रामस्थ म्हणून खरं सरपंचांना विचारू. सरपंच, आता हे जे वातावरण निर्मिती झालेली आहे ते आता गावामध्ये शेतामध्ये वावर तर करावंच लागलं शेतकऱ्यांना. मग इथं तुम्ही सरपंच म्हणून काय करणार आहे? तुमची काय भूमिका राहणार? आता आमची भूमिका एवढीच राहणार आहे की शेतकऱ्याला सावधान राहा, जपून वापरा, दिवसाबरोबर गावात या मिळून राहा. याच्या पलीकडे आम्ही दुसरे काय त्यांना शस्त्र देऊ शकत नाही, आम्ही काय देऊ शकत नाही. आणि आमच्याकडे हिंसक प्राण्याची घटना पहिलीच असल्यामुळं आम्हाला त्यांची काही माहितीही नाही व्यवस्थित की त्याच्यापासून बचावायचं कसं किंवा त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं. प्रशासनाला माझी विनंती राहील की असं आमच्या गावात किंवा ज्या भागात आल्यात त्या लोकांना एक ट्रेनिंग तर द्यावं, त्याच्यापासून कसं सावधान राहता येईल, की त्याच्यापासून कसं जीव वाचवता येईल, ह्याचे एक त्याने आम्हाला प्रशिक्षण तर देण्यात यावं. तर नक्कीच हा होता नारंगवाडी गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि संभाजी ब्रिगेडचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांनी कार्य पाहतात अण्णासाहेब पवार. जवळपास सर्वांची प्रतिक्रिया एकच येऊ लागली की ज्या अर्थी एक वन्य हिंसक जीव जर गावामध्ये वावर असेल, त्याचा मानवी वस्तीमध्ये वावर असेल, तर संबंधित जे काही प्रशासकीय अधिकारी असतील म्हणजेच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी त्यांच्याकडून ज्या उपाययोजना आखण्या अपेक्षित असताना का केलं जात नाहीत? का त्यांनी सतर्क राहून
नागरिकांच्या सेवेसाठी त्यांनी उपलब्ध का होत नाहीत आणि मुळात जर संबंधित अधिकाऱ्याला तेथील कार्यालयामध्ये उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्याला याबद्दल विचारणा केली तर त्यांनी एका वेगळ्याच अधिकाऱ्याचं नाव सांगतात की जो अधिकारी त्या कार्यालयामध्ये कधीच आढळून येत नाही, असं संभाजी ब्रिगेडचे अण्णासाहेब पवार यांनी मत व्यक्त केलेलं. तर हे कधीपर्यंत चालणार आहे? वन विभाग फक्त देखाव्यासाठी आहे का? वन विभागाचं कार्यालय फक्त एक देखावा म्हणून आहे का? प्रत्यक्षात ग्राउंडवर नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कधी वन विभाग ऍक्टिव्ह होणार, हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. NTV न्यूज मराठीसाठी मी सचिन बिद्रे, उमरगा, धाराशिव.